दिवस किती पटापट निघून जातात ना आणि आपल्याला मात्र कळत सुद्धा नाही. तर नमस्कार मंडळी, माझं नाव मनस्वी आणि स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्लॉग मध्ये. असं वाटतंय कालपर्यंत आम्ही दोघी सोबत शाळेत जायचो, एका बेंच वरती बसायचो, एकमेकींना कॉल करून म्हणायचो तू आज येणार आहे का नाही. आणि आज असा दिवस आहे की ती मला कॉल करून म्हणतीये तू माझ्या लग्नाला नक्की यायचं बर का. याआधी शाळेत जायला रेडी व्हायचं, पण आज मात्र तिच्या लग्नासाठी तयार होते. आज माझ्या एका बेस्ट फ्रेंडचं लग्न आहे, सो त्याच लग्नासाठी मी तयार होत होते. गावाला येण्याचं मेन कारण म्हणजे तिचं लग्न होतं. तिने मला आधीच इन्व्हिटेशन दिलं, तू जर आली नाही तर मी तुझ्याशी बोलणार नाही, म्हणून मला त्या लग्नाला यावंच लागलं. गिफ्ट मी आधीच ऑनलाईन ऑर्डर केलं होतं, पण ते तोपर्यंत काही आलं नाही, म्हणून मी एक बाउल सेट घेतला गावातूनच एका दुकानामधून. त्याला मस्त असं पॅक केलं. त्यानंतर मी निघाले लग्नाला जायला. जशी शाळा सोडली ना तसं मैत्रिणी, ग्रुप सगळ्या गोष्टी मागे राहिल्या. माझी कोणाशी जास्त ओळख पण राहिली नाही. त्यामुळे आज लग्नाला जायला मी एकटीच होते, कारण बाकीच्या मुलींशी काही कॉन्टॅक्टच नव्हतं. म्हणून याला कॉफीचं लालच देऊन बळच माझ्यासोबत लग्नाला नेलं. जेव्हा अक्षदा पडल्या ना तेव्हा कुठे याच्या चेहऱ्यावर एक स्माईल आली. मग पटकन स्टेज वरती गेले, तिची भेट घेतली, गिफ्ट दिलं, तिला कॉंग्रॅच्युलेशन केलं आणि आम्ही पण घरी जायला निघालो, कारण आम्हाला खूप उशीर झाला होता. त्यानंतर घरी आलो, पटकन ड्रेस चेंज केला, कारण की मामाच्या घरी जायचं होतं. कारण दिवाळीच्या टाइमला मला आजी आणि आजोबांना भेटता आलं नाही, त्यामुळे ह्या वेळेस ठरवलं होतं किती पण उशीर झाला ना त्यांची एक डोळी भेट कवाय ना घेऊन यायची म्हणजे यायची. लिटरली भाई, तुम्हाला वाटणार सुद्धा नाही हा पोरगा फक्त आणि फक्त तिसरीला. जेव्हा त्याच्या तोंडून हा अध्याय ऐकले ना मी, तेव्हा मला सुद्धा विश्वास बसत नव्हता. आता हे पा, भले आपल्या लेकीकडे सगळ्या काही गोष्टी असल्या ना तरी ह्या जगातल्या प्रत्येक आई बापाला वाटतं आपल्या लेकीला हे द्यायचं का ते द्यायचं, म्हणून अंधारा कोंधाराचं एवढं जीव काढायचं काम चालू होतं. राव, सगळ्या काही गोष्टी अनुभवा, पण आजीचं आणि आजोबांचं जे प्रेम आहे ना ते तुम्हाला ह्या जगात कुठंच भेटणार नाही. आणि जेव्हा नातवंड गावाला येतात ना तेव्हा डब्यात ठेवलेला प्रत्येक प्रकारचा खाऊ ऑटोमॅटिक बाहेर येतो. भूक नसली तरी 2 घास कवायना खाऊ घालणारी ती म्हणजे फक्त आजीच. आता आम्हाला पण जायला उशीर झाला होता, म्हणून भरलेल्या मनाने आजीला आणि आजोबांना दोघांना पण नमस्कार केला. जेव्हा जायचा मोमेंट येतो ना तेव्हा डोळे अगदी भरून येतात, असं वाटतं त्यांच्या जवळच राहावा. आणि हाच तो मोमेंट आहे जेव्हा असं वाटतं पुन्हा लहान व्हावा आणि सुट्ट्यांना आजी बाबांकडे राहायला यावा. घरी यायला आम्हाला बराच उशीर झाला होता आणि थंडीने आमचे हालपार बेहाल केले होते, म्हणून रूम हीटर पुढे बसले, पण आमच्या बिल्लू राणीने ना त्या हीटर पुढे मात्र पूर्ण कब्जा करून घेतला होता.